श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींची प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या दिवशी आलेले आहे संकष्टी चतुर्थी. प्रत्येकाचं व्रत असेल, गणपती बाप्पांची पूजासुद्धा आपण केली असेल, त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष म्हणा किंवा मग गणपती बाप्पांच्या अशा सेवा ज्या आहेत त्यासुद्धा आपण केलेल्या असतील. हे संकष्टी चतुर्थीचं व्रत म्हणजे संकटांचा पराभव करणारं व्रत असतं किंवा मग ही चतुर्थी जी आहे ती संकटांचा पराभव करणारी चतुर्थी असते. या दिवशी गणपतीची पूजा जर आपण केली तर सर्व प्रकारच्या दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते. चतुर्थीच्या दिवशी गौरीपुत्र गणेशाची पूजा करणं फार फलदायी मानलं जातं. या दिवशी सूर्योदयापासून तर चंद्रोदयापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. चंद्रोदय जेव्हा होतो तेव्हा आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. चंद्रदेवतेची पूजा करून हा उपवास सुटला जातो. आई किंवा वडील आपल्या मुलांसाठी हे व्रत करू शकतात आणि प्रत्येकाने हे व्रत करावं, कारण असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्याच्यामुळे काय होतं, आपण जर गणपती बाप्पांचं व्रत करत असाल तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये विकास होण्यासाठी खूप चांगला फायदा या दिवशी होतो. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं असतं. आता हे संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असताना आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, जो प्रत्येकाने आपल्या मुलांच्या कल्याणासाठी प्रत्येकाने करायचा आहे. गणपती बाप्पांसमोर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा तुम्ही कधी प्रज्वलित करायचा आहे, तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कधीही हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. गणपती बाप्पांची आज पूजा केली असेल, गणपती बाप्पांना आपण जास्वंदीचं फूल जे अत्यंत प्रिय आहे ते अर्पण केलं असेल, ज्यांनी नसेल केलं त्यांनी अजूनही दिवस संपलेला नाही, अजूनही वेळ गेलेली नाही, संध्याकाळच्या वेळी जरी गणपती बाप्पांची पूजा केली तरीही हरकत नाही. तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित करताना लक्षात ठेवा, आपण संध्याकाळच्या वेळी जेव्हा 6-6:30ची वेळ असते तेव्हा हा दिवा प्रज्वलित केला तरीही हरकत नाही. तर एक मातीचा दिवा घ्या किंवा मग जो आपल्या घरामध्ये पितळेचा म्हणा, तांब्याचा म्हणा जो दिवा असतो त्याच्यामध्ये आपल्याला जो कलवा असतो त्याची एक वात घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे. गणपती बाप्पांसमोर हा दिवा आपल्याला लावायचा आहे. दिव्याखाली आसन म्हणून तुम्ही तांदूळ, फुलाच्या पाकळ्या किंवा मग खाली स्वस्तिक काढून हा दिवा आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरीही हरकत नाही, परंतु दिव्याच्या खाली काहीतरी आसन असावं. त्याच्यानंतर याच्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घालायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये 2 लवंगा घालायच्या आहे. थोडंसं हळद जी असते आपली तर ती हळद घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काळे तीळ जे आहेत ते आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायचे आहे आणि असा दिवा जो आहे तो गणपती बाप्पांसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा जितका वेळ चालेल, म्हणजे अर्धा तास चालला, 1 तास चालला हरकत नाही, तेवढा वेळ चालून द्यायचा आहे. आणि तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गणपती अथर्वशीर्षचं 11 वेळा गणपती बाप्पांसमोर पठण करायचं आहे. गणपती अथर्वशीर्ष ही खूप प्रभावी सेवा आहे. आपल्या मुलांना आपल्या जवळ घेऊन बसलात आणि गणपती अथर्वशीर्षचं पठण केलं तरीही हरकत नाही, किंवा मग नसेल शक्य, मुलं स्कूलला वगैरे गेलेले असतील तर तुम्ही स्वतः फक्त आपण आपलं गणपती अथर्वशीर्षचं हा दिवा प्रज्वलित असताना वाचायचं आहे, पठण करायचं आहे, नाहीतर मग यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही सुद्धा ते वाचत राहा. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि गणपती अथर्वशीर्षचा प्रत्येक जो शब्द आहे तो आपल्या घरामध्ये घुमतो आणि त्याच्यामुळे आपलं घर जे आहे ते पॉझिटिव्ह होऊन जातं. तर हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने उपाय म्हणता येणार नाही, याला ही सेवा आहे. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्याला ही करायची आहे. आपल्या घरातील, कुटुंबातील सर्व व्यक्तींचं कल्याण व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला सेवा करणं फार महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पांसमोर आपल्याला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षचा पाठ करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा मग शांत झाला तरीही हरकत नाही. गणपती बाप्पांना आपण संध्याकाळच्या वेळी आज मोदक बनवायचे आहे. जर तुम्हाला मोदक बनवणं शक्य नसेल, मोदकांचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर 21 किंवा मग 11 छोटे छोटे गुळाचे गोळे बनवायचे मोदकाप्रमाणे आणि हे गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचे आहेत. किंवा मग तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा असे मोदक जे आहे ते बनवून ते इतरांना देऊ शकतात, इतरांना दान म्हणून, प्रसाद म्हणून ते देऊ शकतात. ही सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते. तर आजच्या दिवशी ज्या आई किंवा वडील जे कोणी व्रत करत असेल तर त्यांनी ही गणपती अथर्वशीर्षची सेवा जी आहे असा दिवा प्रज्वलित करून आपल्या मुलांसाठी नक्की करा. आई वडील कुणीही ही सेवा करू शकतं. आपल्या
आपली जेव्हा सेवा होईल त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर बसून आपल्याला आपली इच्छा व्यक्त करायची आहे, आपल्या मुलांचं कल्याण व्हावं, मुलांना करिअरमध्ये यश मिळावं, नोकरीमध्ये यश मिळावं, अभ्यासामध्ये प्रगती व्हावी किंवा इतरही कुटुंबातील व्यक्ती असतील, पतीची प्रगती व्हावी, अशी ज्या काही आपल्या इच्छा असतील, आपल्या घरामध्ये बुद्धीचा विकास व्हावा, आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास व्हावा, अशा ज्या काही आपल्या इच्छा असतील तर त्या आपण गणपती बाप्पांना बोलून दाखवायचे आहे. कारण गणपती बाप्पा जे आहेत ते विद्येचे, बुद्धीचे देवता आहेत. आणि विद्या जर वाढवायची असेल, विद्या म्हणजे काय तर शिक्षण, आणि शिक्षणामध्ये जर प्रगती पाहिजे असेल तर गणपती बाप्पांची सेवा केली तर नक्कीच आपल्या मुलांना याच्यामध्ये यश येतं आणि मुलं पुढे जाऊन भरपूर नाव कमवतात, करिअरमध्ये त्यांची वृद्धी होते. तर त्याच्यामुळे प्रत्येक आईने, वडिलांनी हा उपाय करा. हा दिवा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपली इच्छासुद्धा गणपती बाप्पांसमोर आपल्याला बोलून दाखवायची आहे. आणि संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा, असा दिवा प्रज्वलित करा, गणपती अथर्वशीर्षाचं पठण करू शकता. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी दिव्यामध्ये उरलेल्या आहेत तर त्या आपल्याच घरामध्ये ज्या कुंड्या असतात त्याच्या मातीमध्ये आपल्याला या विसर्जित करून द्यायच्या आहेत. आणि गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या मुलाचं कल्याण व्हावं यासाठी प्रार्थना करायची आहे. बस इतका छोटासा साधासा असा उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा करू शकता आणि तो प्रत्येकाने करावा, कारण असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला नक्कीच प्रगतीकडे घेऊन जातात. कारण आपल्याला माहीत आहे की आपण नेहमी कष्ट करत असतो, परंतु जर कष्टाला यश मिळत नसेल तर असे छोटे छोटे उपाय केल्याने त्याचा नक्की फायदा होतो. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि इतर लोकांपर्यंत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा. धन्यवाद.